यवतमाल जिले के कलेक्टर कार्यालय के सामने एक ठेका कर्मचारी ने अर्धनंग होकर वेतन की मांग को लेकर विरोध प्रदर्शन किया। कर्मचारी का नाम रोहन रामटेके है, जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण में पंप ऑपरेटर के तौर पर काम कर चुका है। रामटेके का आरोप है कि नियुक्ति के बाद भी उसे केवल आधा वेतन मिल रहा था और कोरोना काल में उसे पूरा वेतन मिलना बंद कर दिया। इसके साथ ही बिना किसी कारण उसे नौकरी से भी हटा दिया गया। इस संबंध में कई बार शिकायतें और निवेदन देने के बावजूद भी प्रशासन ने कोई कार्रवाई नहीं की। 2020 मध्ये कोरोना काळामध्ये पंप ऑपरेटर या पदावर कार्यरत होतो। तर तिथे असा विषय झाला की मला अर्धा पगार दिला जात होता। मलाच नाही तर इतर सर्व कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिला जात होता आणि अर्धा ते खात होते। हा प्रकार गेल्या 20 वर्षापासून 20-25 वर्षापासून अंदाजे चालू आहे। लोकांना ESI नाही मिळत, PF नाही मिळत, बोनस नाही मिळत। कोरोना काळामध्ये आम्ही कंटिन्यू ड्युटी केली, त्याचाही पगार मला मिळत नाही। या सर्व गोष्टीची मी मागणी केली, उपोषणाला बसलो तर त्यांनी मला ड्युटीवरून काढून टाकलं, धमकी दिली, शिवीगाळ केली, टॉर्चर केलं, मानसिक त्रास दिला। माझी ड्युटी निडोना फिल्टरवर असताना माझी ड्युटी जंगलात लावण्यात आली। जंगलात कंटिन्यू 24 घंटे ड्युटी माझी वाली, कोणीच येत नव्हतं शिफ्टमध्ये। हा प्रकार त्यांनी माझ्यासोबत केला का जेणेकरून हा सोडून गेला पाहिजे बा। ESI PF सर्व लागेल, मला ड्युटीवर पुन्हा रुजू करून घेण्यात यावं आणि ज्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक झाली आहे त्या कर्मचाऱ्यांना सर्व किमान वेतन दराने ESI PF सर्व देण्यात यावं आणि जे काही मरण पावले आहेत त्यांच्या घरच्यांना तो पैसा त्यांचा देण्यात यावा। जसा माझा एक मित्र आहे त्याचा पण पैसा प्राधिकरण विभागाकडे जमा आहे, तो पैसा त्याच्या घरच्याला देण्यात यावा अशी माझी हात जोडून नम्र विनंती आहे। यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कोणी हल्तीमध्ये भ्रष्टाचाराची करोड़ों रुपयाचा भ्रष्टाचार आहे हा। इस हंगामे के चलते कार्यालय में अफरा तफरी मच गई। इस बीच शहर पुलिस मौके पर पहुंची और युवक को हिरासत में ले लिया।